मोहिनी, कुठं चालली तू? पाणी प्यायला चालली स्वयंपाकघरात. काहून तुम्हाला पाहिजे काय? आणू का तुमच्यासाठी? नाही, पाणी नाही पाहिजे मले. मी काय म्हणत होतो, कपाटात मी पैसे ठेवले, ते पैसे आण बरं, मोजतो मी त्याले. कुठं जाणार आहे कपाटातले पैसे? बापा मी घेतले काय तुमचे पैसे? असं वाटतं काय तुम्हाला का मोहिनीनं घेतले असेल म्हणून? मी 1 रुपयाला हात नाही लावला. जसे आहे तसेच आहे. मी उघडलंही नाही, कपाटही नाही उघडलं मी. ज्या दिवसपासून तुम्ही पैसे ठेवले त्या दिवसपासून मला माहिती आहे माणूस घेते आड. काय करतो उघड वाघड करून? ना डबल झाले असन ना अर्धे झाले असन. अरे मोजून नाही ठेवा लागत काय? आता तुले लागन ना पैसे, म्हणून राहिलो. कसं आता ह्या महिन्याचा पगार आणि ह्या महिन्याचा पगार, त्या महिन्याचा वाचून ठेवलास होता, आता ह्या महिन्याचा. असं करून मला 1-1.5 लाख रुपये जमा करून ठेवा लागन ना मोहिनी. त्याच्यासाठी म्हणून राहिले काय? मी म्हटलं बा तुम्हाला असं वाटलं का मोहिनीनं घेतलेच असन, काही काम घेऊन पडलं असन तर. मी म्हटलं एवढ्या दिवसाची ब्युटी पार्लर मध्ये नाही गेली म्हटलं. आलं काय ते ब्युटी पार्लरचं काम म्हणतात आता? पैशाचं नाव घे घेतं. आता पैसे आहे नाही, आता मागू नको. आणि आता ब्युटी पार्लरमध्ये जाऊ बी नको. आता कोणाला दाखवायला लागते तुले? नाही मी काय चालली बा आता. आता मला सध्या करू नाही येत ना काही नाही करत मी आता. आता फक्त मला हे केस वाढवायचे आहे गड्या. मग केस कधी चांगले नाही दिसत म्हणते आता. हे माझी बहीण भाऊ म्हणते केस वाढव म्हणते मोहिनी. हो तर वाढव ना, तेल लावत जा ना. तेल लावत जा डोक्याले, वाढून जाते. काऊन नाही वाढत? सारे लोकांचे वाढून राहिले आणि तू येच नाही वाढत काय? ते थोडे वाढले ते बांधून ठेवून देतो वरतं. हो तर आता मी काय करतो, हे वाढले तरी माहिती थोडेसे ते आता वरतं नाही बांधत. उद्यापासून त्याची वेणी घालणं चालू करून देतो. घालत जाणं तर तेवढीच चांगली दिसतं. कपायला टिकली नाही लावत, हातात बांगड्या नाही घालत. हा, हे काय वय तुझं? आई म्हणून बेजार होऊन गेली. शेवटी म्हटलं त्यात सारी गोष्ट सोडून दिली आईची घेणं कानावर. अरे वैशाली बहिणी गेल्या काय बेटा गावाले? हा आजच गेल्या वैशाली ताई गावाले. त्याचे बाबा आले होते ना, तर त्याच्या बाबासोबत गेल्या त्या. असं मग राहिले नाही वैशाली बहिणीचे बाबा? रात्रभर राहिले पाहिजे होतं ते ना, उद्या चालले जाते. नाही त्याचे बाबा काय म्हणणार राहत काऊन नाही तर राहिले नाही ते. वैशाली ताई बी म्हणे मी आई राहत नाही म्हणे. त्यानं मला काही सांगितलं नाही, पण राहत नाही म्हणे बा. जाय मग हे पाणी पिऊन ये. पैसे देऊ का तुम्हाला पहिले काढून? नाही घेतो ना मी. ठीक आहे घ्या मग. तशी मोहिनी पैसे गिसे घेत नाही म्हणा. हा, तशी इमानदार आहे ते. एकड्डाव केलं तिनं हे काम, याच्यानंतर करत आहे नाही ते. पण गरज पडली तर तिचं काही खरं नाही आहे आणि ऐकतही नाही कोणाले. चल आता मोजून ठेवतो ना. आई बाबाला वेळेवर कुठं पैसे मागणं पुरते काय? हो ना, बाबा देते किती म्हणा. मला काही नाही म्हणत नाही बाबा कोणा गोष्टीले. पण आपल्याजवळ असल्यावर कायले बाबाला मागत बसाव? दवाखाना म्हटलं तर पैशाची काही कमी नाही पाहिजे. दवाखान्यात काय कधी लागन न किती पैसा लागन याची गॅरंटी नसते. माय बिण्याच्यापेक्षा तर पहिल्या डिलिव्हऱ्या बऱ्या होत्या, घरीच होऊन जाय. आता मी तर काय म्हणते घरीच झालो. मग आई सांगते बाबू तू घरीच झाला म्हणते. अन काय म्हणते ते गावातली मागिनी आहे तर तेच आमच्या आईची डिलिव्हरी करून टाके. आम्हाला तकलीफच नाही झाली काही आमच्या आईले. अन आता तर बस बा थोडशासाठी दवाखाना, डिलिव्हरीसाठी दवाखाना, सगळ्या गोष्टीला दवाखानाच आहे. चला पैसे मोजून ठेवा म्हणजे झालं. हो, आता काही लेकरं काही सोपे नाही राहिले. एवढाले पैसे मोजा लागते तेव्हा कुठे लेकरं येते. लेकरू जन्माला यायच्या पहिल्यापासूनच बापाचे खिशे खाली करणं चालू करते. आता मोजून ठेवून देतो हे किती आहे काय आहे तर. अन घरातच ठेवा लागतं मला आता. कॅश किती काही येऊ, 30-30 हजाराच्याच गड्डे आहे ह्या. म्हणजे 90,000 झाले. अजून पैसे पाहिजे याच्यात. एवढ्या पैशात काय होते? हे तर पैसे टाईम पडला तर डिलिव्हरीतच लागू शकते. त्याच्यानंतर काही खाणं पिणं हे ते त्यालाही लागते. लेकराला दवाखाना गिवाखाना करणं त्याच्यातही लागते. गरज जर पडली तर भेटून जाते बाबा जवळून. नाही म्हणत नाही बाबा, पण म्हणतो आपल्या यानं भागत असेल तर आपल्याच्यानं भागवा. बापरे एवढे पैसे? हा, अन पैसे नाही म्हणते माझा भाऊ म्हणते. कोणतं काही म्हटलं त्याले का पैसेच नाही म्हणते. आता पाहतो ना रक्षाबंधनच्या वेळेस काय घेते. आता कधीच काही देत नाही म्हटलं. पैसे नाही करते. सारे पैसे काय मी बायकोसाठी जमा करते काय तर. आईला सांगा लागन एवढे पैसे आहे म्हणून याच्याजवळ. आणि काय म्हणते आता आमच्या इकडे नाही म्हणते कोणतं काही. हा, पैसेच नाही म्हणते. काय करते एवढ्या पैसेच हे? असं जमा करते ना, बायकोच्या खात्यात टाकत असन मग. छाया, तू आता इकडे आली? हे काय आली बाबा आता इथं खोली? बापा राजेश दादा, एवढे पैसे असून बहिणीलेच काही घ्यायच्या वेळेस कंजूशी करता रे. पैसे नाही करता. कधी कोण तू शिकेली बा? कोण आई बाबा तुला घेत नाही का दरवर्षी? साडी घेते, लेकराले कपडे घेते, जवायले कपडे घेते. अजून काय केलं पाहिजे? आई बाबाचं सोड, पण तू घेता कधी मला? आता आई बाबानं घेतल्यावर नाही घ्यायला पाहिजे काय? हे पैसे मला आता हे मोहिनीच्यासाठी जमा करायला लागून राहिले. म्हणजे वहिनीसाठी? म्हणजे काऊन वहिनीसाठी जमा करायला लागते? त्याला द्या लागते काय खर्चाले? आता डिलिव्हरीला नाही लागणार काय व? आता खर्चाले काय द्यायला लागते तिले? हे तर देतोच मी जे द्यायचे आहे ते. पण आता डिलिव्हरीसाठी लागल ना. डिलिव्हरीसाठी तुला काऊन द्या लागन डिलिव्हरीसाठी? तिची माय दिन ना. नाही, तिच्या आई बाबाला नाही म्हटलं मी. आम्हीच करतो म्हटलं डिलिव्हरी. कसं आहे आपलं लेकरू, आणि आपण काही त्याला म्हणावं डिलिव्हरी करा म्हणून. काऊन नाही म्हटलं? वा रे वा, बराच आहे तू तर. जास्तीच आले का त्याच्यावर पैसे? हा, बायकोची डिलिव्हरी तू करून राहिला. माझ्या वेळेस तर बाबाने दिले होते पैसे. हा, त्या जवान नाही दिले आणि तू देऊन राहिला स्वतःच्या बायकोच्या वेळेस. बाई प्रत्येकाचा स्वभाव अलग असते, प्रत्येकाचं मन वेगळं असते. हा, त्याच्या स्वभावात माझ्या स्वभावात अलग फरक आहे. एकसारखी आहे का दोघांची स्वभाव? मग मला नाही पटत ह्या गोष्टी, म्हणून मी नाही म्हटलं. अरे ते हे पैसे राहिले तर आपल्याला कामात येते घरात. त्याचे पैसे द्या ना म्हणा तुम्ही. काऊन त्याची एवढी सोय नाही काय?
पोरीची डिलिव्हरी करू शकन ते. करते ते, काऊन नाही करत? ते कशी करू, मग करणारच आहे. पण तेले तर करायच लागून, शेवटी त्याची पोरगी होय. पण आपल्याला कर्तव्य नाही काय? लेकरू आपण वागवतो, सगळं आपण वागवतो. बायको आपल्या घरी काम करते, हा आपल्याच घरी राहते, आणि त्याला काही पैसे द्यायला लावू आपण? ननदबाई, तुम्ही कायले आला इथं खोलीत आता मायावाल्या? कायले आली म्हणजे येऊ नाही शकत काय? मी तुमचीच खोली होय काय? माझ्या भावाची बी खोली होय. माझ्या भावाच्या खोलीत मी कधी बी येऊ शकतो. विचारत आले नाही तर तो जर म्हणाल का नाही बाई तू येऊ नको माझ्या खोलीत, तर नाही येणार मी. राजेजी, तुम्हाला दरवाजा नाही लावता आला का? मी गेली तर बाहेर. जाऊ दे ना, आली तर आली, आपलीच होय, काही दुसरी होय का ते? दादा, मला वहिनी आपलं समजतच नाही तर. अन वहिनी, मी ते चाबी मागायला आली. चाबी द्या म्हटलं मला. कायची चाबी पाहिजे तुले? काही आमच्याजवळ कोणती चाबी नाही बा. हाय, वहिनीजवळ आहे. वहिनीला माहिती आहे कायची चाबी मागून राहिली तुम्ही. वहिनी, द्या ना चाबी, द्या ना. तुम्हाला तर माहिती आहे मी कायची चाबी मागून राहिली तर. चाबी नाही ना ननदबाई माझ्याजवळ. हाय नाही, आणि असली तर मी दिली नसती. काऊन माझ्या समोरच दिली ना पैशाली वहिनीनं तुमच्याजवळ, मग काऊन नाही देऊन राहिला तुम्ही मला? हा, द्या चाबी द्या. मी आईला विचारलं, आई म्हणे मोहिनीला मागून घे म्हणे. कायची चाबी होय? पण मला सांग ना, कायची चाबी होय तर? अरे दादा, वैशाली वहिनी गावाला गेल्या कोणी तर त्याच्या खोलीची चाबी होय. तर त्यानं चाबी वहिनीजवळ दिली ठेवासाठी. तर मग आता तुला माहिती आहे ना ती जुन्या घराची खोली कशी आहे, तर तिथं पाणी गिनी आलं तर गळत नाही काय? मग मी काय म्हटलं आईले, आई म्हटलं मी आता वहिनीत आहे नाही म्हटलं, तर मग वहिनीच्या खोलीत राहू काय म्हटलं वहिनी येईपर्यंत. तर आई म्हणे राही म्हणे. तर म्हणून मग मी चाबी मागायला आली. आई म्हणे मागून घे म्हणे तिले. असं मग ते वैशाली वहिनीलाच कोण नाही मागितली? त्या गेल्या तेव्हा तेच मागून घ्यायला पाहिजे होती. कसं आहे, आता त्याच्या खोलीची चाबी ते तुला दिली असती, हे कशी देईन? अरे तर मला माहित नाही. हा, नाही तर त्यानं काही नाही म्हटलं असतं काय? नाही तर त्या तुला माहिती आहे कोणाला म्हणत नाही. आता मागल्या दिवशी परी आणि असं मी दोघं जण राहिलेच कोणी का खोलीत, मग त्याला तिनं नाही म्हटलं काय? मग मला कसं नाही म्हणून? तर त्याच्यानं मग मी मागायला आली. आई म्हणे मोहिनी वहिनीला मागून घे म्हणे चाबी, देते म्हणे. मोहिनी, देऊन दे ना चाबी. ते काय म्हणते, चाबी मागायला आली म्हणते वैशाली वहिनीच्या खोलीची, तर देऊन दे ना चाबी. राजेशजी, मी चाबी देत नाही. मला वैशाली वहिनीनं सांगितलं कोणाला चाबी देजो नको, जेव्हा तुझे भाऊजी येईन म्हणे तेव्हाच चाबी देजो म्हणे. मग जबाबदारी कोणावर आहे? माझ्यावरच आहे ना. मग मी काय देऊ चाबी? वहिनी सांगितलं म्हणते ना देऊ नको म्हणून कोणाला चाबी, मग ते तरी कशी देईन? दादा, मला एक गोष्ट सांग, मी या घरची पोरगी नाही होय काय? होय ना, तर कोण म्हटलं तुला नाही होय म्हणून? त्या नाही म्हटल्यानं आम्ही नाही म्हटल्यानं नाही होशील काय? होय तर होयच. मग तू सांग मला, यायचा हो का इथं, आणि मला काहीच नाही काय? मी चाबी मागितली तर साधी मला एक चाबी भेटून नाही राहिली खोलीची. बरं मी काय चोरी करून काय? हा, का टाका टाकून त्या वहिनीच्या खोलीत? आता मी काही गेले तिथं मी असताना, तर मलाच म्हणाल ना तुम्ही सगळे. मग मग मी कशी घेईन तिथचं काही? चापलशी काय करू नका ननदबाई, मी चाबी देत नाही तुम्हाला. हा, मी फक्त चाबी भाऊजीने देईन, मग विनोद भाऊजी आले म्हणजे. बाकी मी चाबी कोणाला देत नाही. मला वैशाली ताईनं स्पष्ट नकार दिला आहे का चाबी कोणाला देजो नको. ह्या म्हणानं तुम्ही द्या नाही काय? नाही, मी देत नाही. मग आता फैसला करावंच लागन. बाबाला येऊ देतो, बाबा आल्यावर करतो सगळा फैसला. बाबाला म्हणतो मी मला खोली द्या म्हणून, आणि आता फक्त चाबी मागत होती, आता मी खोली खाली करून मागतो. ननदबाई, ओ ननदबाई, गेले बाबा, एवढा आवाज दिला तरी सांग आता मी कशी देऊ चाबी? मोहिनी, देऊन द्यायला पाहिजे होती चाबी. झोपाची तर गोष्ट होती, काय करत होती त्या खोलीत? झोपतच होती ना. राजेशजी, तुम्हाला नाही माहित, वैशाली वहिनीच्या कपाटाचं लॉक जे असते ना ते तुटलं आहे. तर त्याचं सोनं नाणं पैसे गिशे भाऊजीने एवढे पैसे आहे आणि ते तर सगळं कपाटातच आहे म्हटलं. कपाट आहे उघडच. तुम्ही सांगा त्याच्यातलं जर काही गेलं तर त्या कोणाला मलाच म्हणन ना, पण का चाबी माझ्याजवळ दिली आहे, त्या कायला दिली म्हणून? त्याला माहित आहे का मोहिनी कोणालाच काही देत नाही, म्हणूनच त्याने माझ्याजवळ चाबी दिली. आणि मी जर घेऊन दिलं तर त्याचा माझ्या खरंच भरोसा राहील काय? कोण लॉक आहे का त्याच्या कपाटाले? नाही, तुटलं आहे म्हणे त्या म्हणे. ओढता ओढता त्या दिवशी तुटलं म्हणे. आता ते भाऊजी येईन म्हणे तेव्हा दुरुस्त करून घेईन म्हणे. आता ज्या वेळेस परीनं समेत होते त्यावेळेस त्याला लॉक होतं, आणि त्या दोघांना लय धिंगाणा करून ठेवला म्हणे त्या खोलीत. चादरी वापरल्या वैशाली ताईच्या, सगळं वापरलं, आणि तसाचा तसा पसारा मांडून ठेवून दिला. त्याच्याकडून धुणं होते काय आता आलं म्हणजे? तरी त्यानं मागच्या वेळेस केलं. मग आता ह्या करून ठेवून अजून पसारा, मग त्याच्याकडून होईन काय? पण मग आता तिला राग आला ना, तुला तर माहित आहे तिचा राग कसा आहे. तर मग सारा घर डोक्यावर घेते ते. आता आईले बाबाले सगळेले परेशान करून टाकते. त्याला फक्त सारखं ना मोठे भाऊजीच करू शकते, तुमच्याकडून तर काही होतच नाही. आणि सुमितले तर ते बोटावरच फिरवते, तर फक्त आता भाऊजी करू शकते याचाही. उद्या नाही तर परवा येतेच भाऊजी. भाऊजी आले म्हणजे माहीतच पडते त्याला. हो, पण आता ती आता बाबाले परेशान करून, एक तर बाबाची तब्येत बरोबर राहत नाही. मला तर असं वाटतं तुमच्या बहिणीच्या डोक्यात काय मी फरकच आहे का राजेशजी? काय करता आता, मलाही काही समजत नाही. आता पैशासाठीच म्हटलं तिनं मला, एवढे पैसे आहे असं आहे तसं आहे. तर तुम्हाला काय गरज होती मी येईपर्यंत पैसे काढायची? भरली गई होती तुम्हाला. मी आली असती, मी दरवाजा लावून घेतला असता, मग मोजले असते. तुम्हाला माहित आहे ना आपल्या घरात डायरेक्ट येणारे लोक आहे म्हणून. आणि ह्या ननदबाई असल्या म्हणजे ना कोणतंच काम करायला नाही लागत. ह्या असल्या का ह्या माहित आहे काय, जिथं नाही तिथं जातेच म्हटलं उकीर पाडाले. आता त्या तुमच्या पैशाला खर्च लावल्याशिवाय राहते काय? पाय ना तुम्ही. मी लावतच नाही ना ह्या पैशाला खर्च. काहून का ह्या पैशाचं मला काम आहे अर्जंट, ह्याच तर कमी पडून राहिला. 90,000 रुपये आहे हे. म्हणजे मी ठेवले एवढेच म्हणा, 10,000 रुपये याच्यातले खर्च केले, 1 लाख होते हे पुरे.
मी 1 रुपयाने घेतला गड्या राजेशजी. मला कामच नाही पडलं पैशाचं. मला जर काम पडलं तर मी स्वतः मागतो तुम्हाला. हाव ना, मला माहित आहे नाही घेतले म्हणून. मी जेवढे घेतले आणि जेवढे राहिले ते तसेचे तसेच आहे. आणि बरं झालं आता ते गाडीचं मोचवलं नाही आता म्हणतात, नाही तर ते पैसे भरायला लागले असते. तिथंच तर म्हणून मग तुम्हाला नाही म्हणून गाडी घेऊ नका त्याच्याजवळची. जाऊ दे, नाही घेतली तर चांगलंच झालं. वैशाली जेवता ना? इथं आणून देऊ का तुले, का चालतं तिकडे? खाली बसता येते ना तुले? पोटगीट दुखते काय बाई तुया? नाही काहीच नाही दुखत माया. दुखतही नाही आणि मला खाली बसता येते, सगळं करता येते. फ्री आहे मी, फ्री. काहीच वाटत नाही मला असं भारी नाही, काही नाही, काहीच नाही. चाल बापा, हे तरी बरं झालं माय. असंच पाहिजे. हालतं डुलतं माणूस चालतं फिरतच पाहिजे. नाही तर काही पोरी अशा बसल्याच्या बसल्या राहते हो डेमल्यावानी. कामं नाही करत ना धंदे नाही करत. आणि मग त्याला भारी जाते. तुला कधी भारीच नाही जाईन समोर. आणि तुझी जाऊ हो, ते तिचं बरं आहे आता? तिला लागला असं ना आता नवा? आई तिची तारीख काही मला माहित नाही कधी लागते तर. तिनं मला सांगितलंही नाही. आता माहिती तिला फोन नाही लावला, पोचली तर फोन लावतो म्हटलं, पण मी भुलून गेली. गोष्टी करण्यात बसलो आपण आणि मग राहिलं. तेही मोठी जीव लावते तुले, नाही हो वैशाली? हा बाई, आज तिचा पुरा चेहरा उतरला होता. मी आली कनी तर तिला गमून नव्हतं राहिलं. आता तिला खूप भारी भारी वाटन. म्हणजे रात्री तरी तिला काही नाही वाटत. हे बापूजी राहते सोबत तर, पण दिवसानं मोठं भारी वाटत जाईन तिले. त्याच्यात ननदही आली आहे ना आता. आली काय तुझी ननद? तुझी ननद काय आली आता? ते त्याच्या घरी काही झालं वाटते, काही झालं असं तर आल्या त्या आता. असं पण तुझ्या सासून समजावून हे ते करून पाठवून द्यायला पाहिजे होतं पोरीले. काय करते इथं ठेवून? नाही तर समजावलं आई, सगळ्यांना समजावलं. ऐकत नाही त्या. त्याची सासू सासरे ननद सगळे चांगले आहे, ते भाऊ बी चांगले आहे. पण काय माहिती यायला काय होते वरच्यावर. तर जरासं काही झालं का भांडण करून इथंच येऊन जाते. आता तसते एखाद्या पोरीले इथं जास्त लाडक पण केलं माहेरात का त्या तिथं राहतच नाही. ते जास्त लाडक पण झालं म्हणजे त्या पोरी टिकत नाही तिथं. पण आमच्या इथं कोण लाड करते बाई त्याचा? कोणी नाही करत ना. मामाजी असं काही हे नाही करत आणि भाऊ कोणते नाही करत. कारण का सगळेला माहिती आहे याचा स्वभाव कसा आहे. तर फक्त आत्याबाई जराशा करते. आत्याबाई बी कधी ना खाव करते त्याला. तिथं कामं करायच्या जीवावर येत असन. इथं बरे आहे भावजया करासाठी. भावजया करते आणि हे राहते. लेकरू आहे काय ना तिले? हा पोरगा नाही. पोरगा आता 1 वर्षाचं होईल पोरगा त्याचं. आणि लेकरू आणलं काय मग सोबत? लेकराचं किती करावं लागते? नाही लेकरू नाही आणलं. लेकरू तिथंच ठेवलं ते ना, एकट्याच आल्या त्या. मग लेकरू तिथंच टाकलं का? एवढूच 1 वर्षाचं सांग बाई. एवढूच लेकरू टाकून आली, कमाल नाही त्या बाईची. जाऊ द्या, त्याचं काही हे नाही करणं पुरत आपल्याला. चाल मग जेवाले. खिचडी केली बाई मी आता काही दुसरं केलं नाही. मी म्हटलं जाऊ दे आता खिचडीच करावं म्हटलं, तर खिचडी केली. कारण सकाळीच कधी रातचं राहिलं होतं कालचं. नागपंचमी झाली तर आणि पुऱ्या होत्या, कढी होती. मग थोडं होतं कधी आम्ही खाऊन घेतलं. मग म्हटलं आता मग ते बाबा तुला घ्यायला येऊन गेले. ते बाबा आले घ्यायले आणि मग तू इकडे आली. आता मग काय आता ते दुपारचं काही उतरते का एवढ्या लवकर? तर म्हटलं आता जाऊ दे आता खिचडीच लावतो हलकी. 2-4 पापड भाजून घेतले आणि खिचडी लावून दिली. होईन ना तुझ्या भागन ना का काही करून द्या लागन? नाही काही नाही पाहिजे मला तशी काही भूक नाही. मी घरी जेवली होती कनी, मस्त जेवली होती. तर आता सकाळी आमच्या इच्छा मोहिनीचा असते नाश्त्याचा टाईम. तिनं मस्त नाश्ता बनवला होता, ढोकळे बनवले ते नाश्त्यात, पोटभर खाल्ले. मग त्याच्यानंतर परीचा असते स्वयंपाकाचा टाईम. परीनं स्वयंपाक केला. ते भाजी काही अशी खात जमली नव्हती. मग ढोकळे उरले तेव्हा खाऊन घेतले होते ते. म्हणून मग मला भूकच नाही होती. बरं जे धकते ते जेवून घे. चाल वाढून देतो मी. ते बाबा तू न मी आपण जेवून घेऊ. कविताला फोन केला होता काय? कविता आता तर गेली हो माय 4-5 दिवसा पहिले. नागपंचमीच्या आहे ना गेली ते. नाही तर जाते काय ते? तुला तर माहित आहे आली का जातच नाही, हॉटेलच नाही पाहत ती इथून. आई तू बी तिचा जास्त नको लाड लावत जाऊ ना. तिला तिथं सासू सासरे म्हातारे आहे तिचे, त्याच्याकडून करणं होत नाही. इथं काय करते ती येऊन? मी कुठं लावतो माहितीचा लाड व? ती येतेस जवायला घेऊन येते साजरी. तर जवळ काय म्हणत बाबा का त्याचं मन काय कामधंदे करायला करत नाही काय? तर मस्त 4-4, 8-8 दिवस राहते इथं, खाते आणि झोपते. आणि मग काय विचारतं तू? मग जाते ते. गेली आता त्या दिवशी नागपंचमी आहे म्हणे तर जा लागते म्हणे. कसं आहे मग बोलणे नाही भेटत घरी. तिला समजायला पाहिजे नाही काय का आपण आपल्या घरचं करावं का इथं फिरावं? तशीच करते हो माय, तशीच करते. तिथं ते कामाला बाई आहे वाटते ना, ते लावून दिली. असं राहते जराशी सुखी पडली पोरगी तर तिले मोठे ढंगरी भरते तिच्या अंगात. चांगलं घर भेटलं हो तिले. सासू सासरे स्वभावानं चांगले आहे. आता तिच्या सासूकडून नाही होत काही काम. बाई लावली म्हटलं हिच्यासाठी का चल बा इले ज्या कामं जास्त होते तर एखादी बाई लावून द्या. स्वयंपाकाले, भांडेले, कपडेले सारे आले तर बाई आहे. तरी ह्या बाईले तिथं राहिले जीवावर येऊन राहिलं. इथं तू करून खाऊ घालत असं नाही तर दिले. आता बाई काय करतो, आपल्यासाठी करतो आपण स्वयंपाक. तर 2 जीवानच काय बिघडलं, करून घेत असतो मी त्याच्यासाठी. मग तू इथं चूक आहे त्याच्यात. करतं कायले तिले करायला लावत जाय. ते आपण होतेच होते काय? तू तिले करायला लावत जाय. ते आप्पाच पैते इथं राहतच नाही. मग तिला सगळं आयतं हातात देतं, मग ती इथंच राहायला करते.
हो मी त्याच विचार करून राहिली का आता काही ना काही करावं गड्या. झालं म्हटलं आता लयच लाडत पण झालं म्हटलं हिचं. 3 वर्ष झाले ना आता लग्नाले. स्वतःच्या घरी कमी नाही तर जास्त राहते ते. बरं चाल जेवायला चाल. बाबा बाबा कुठे गेले? बाबा असं ना मंदिरात गेले वाटते. आता ते चालू आहे ना हरिपाठ गिरिपाठ, तर ते करून येईन मग ते. बरं चाल. झाला स्वयंपाक झाला? काय केलं जेवायला? खिचडी केली गड्या आता. खिचडी काऊन केली? दुसरं काही करायला लागत होतं. हा, रातच्यानं जरासं पोटाला हलकं आपलं भाकरी गिकरी काही करायला लागत होतं. भाकरी बेसन काही करायला लागत होतं असं. उद्या करन मी. वैशाली म्हणेस मले, तर म्या तिले म्हटलं बाई आता खिचडी केली, आता उद्या मी भाकरी करायचा माझा प्लॅन आहे. हा बाई खरंच उद्या भाकरी करजो मस्त. भाकरी अन कोणी मस्त कडी गोळे करजो बरं. कढी गोळी करू? बरं ठीक आहे ना. उद्या कढी गोळी करन. वैशालीचे बाबा उद्या कणी ताक घेऊन ये जा 1 लिटर. कढी गोळी आणि भाकरी करून टाकन. ज्वारीचं पीठ आहे काय घरी? कायच्या करशील भाकरी? हा, दही आणायला लागन ना. 2-4 भाकरी होते एवढं पीठ आहे ना, करून टाकन. आपल्याला 3 जणाले लागतेच किती, 4-5 भाकरी लागन, होऊन जाते ना तेवढ्या याच्यात. तरी पण ज्वारी काढून देऊन देजो, नवीन घेऊन घेईन. राहू पीठ. आता पोरीची इच्छा जर झाली काही खायची तर धरता येते आणि देऊन देता येते करून. हो ते तर पाहिजेच म्हणा. घरी तसंही ज्वारीचं पीठ पाहिजेच. कधी माणसाचं मन करते एखादी भाकर टाकून खाले. हो तेच म्हणतो. पोळीनं कसं आहे, गच पकडते पोटाले. आपल्याला पहिले असतं काय म्हणते तर पोया जास्त पटत नाही. आपल्याला पाहिजे भाकर. हो आता करून, आता म्हणतो आता खाऊन घ्या खिचडी. सकाळी भाकरीच करतो. आई सातूने केली काय वय यंदा? केली ना, केली. सातू केली आणि सारच केलं. खाशीन काय तू? शिरा करून देऊ का तशीच खाशीन? आई तशीच खाईन मी. मग कुठं खायला भेटते मले? तर देऊन देजो मला सकाळी. आता तर नाही खात मी रातची. सकाळी खाईन. सकाळी देजो मला. हो हो दिन. चाल जेवून घे आणि झोपून राह मग. माहेरची सकाळी मस्त वाटते खरंच. म्हणून म्हणते माहेरले माहेर म्हटलं जाते. खरंच आहे, माहेरचं माहेर राहते. माय मन मस्त असं नाचाले करून राहिलं, बागडाले करून राहिलं. लयच मस्त वाटून राहिलं मला. हा पण काय करू आता, मी ह्या परिस्थितीत नाचूही शकत नाही. मी आनंदही व्यक्त नाही करू शकत. आता मला किती दिवस माहेरी राहायला भेटते. काय वैशाली, काय बे बाबा हे काय करून राहिले? हात पाय लंबे. माय हवा लागली काय कडे पोरीले? काऊन अशी करून राहिली हे? हा, रात्री तर चांगली होती. दिवस निघे तर काय झालं हिले? वैशाली, काय वैशाली? आई काय झालं? काऊन अशी करून राहिली तू? मला पण मस्त असं आनंदमय वातावरण वाटून राहिलं. खरंच माझ्या घरी मला असं वातावरण कधीच दिसत नाही. घर दिसते एवढं मोठं, घरात कामं दिसते आई, पण मला असं मोकळं वातावरण कधीच नाही दिसत. म्या म्हटलं काय झालं बापा पोरीले? काऊन म्हटलं हे अशी करून राहिली? हात पाय हे कोडे करून राहिली म्हटलं असे. म्हणून मी एकदम भेली बापा. म्या म्हटलं काय झालं हिले म्हटलं? हवा तर नाही लागली म्हटलं हिले. अहो आई काहीच नाही झालं. मी उठली, बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर मला असं मस्त वातावरण दिसलं. आपल्या इथं कसे झाडं झुडं हे ते आहे अंगणात. आमच्या इथे एक झाड दिसत नाही आई. जिकडे पाहिलं तिकडे मोकाटच दिसते, मोकळत दिसते. त्याच्यानं ना काही गमत नाही मला. मला तुला तर माहिती आहे झाडाझुडाची किती आवड आहे तर. पण तिथं लावायला जागाच नाही आई. तर मग वरत गिरतनी लावले काय झाडं? आई वरतं लावले तर माझ्याकडून जाणं होते काय आता? पहिले जाऊ मी कपडेच तर टाकायला, आम्ही आता खाली टाकतो. दोघी कुणी जाणं नाही होत, मग आम्ही खालीच कपडे टाकतो. हो आता नाही जाणं होत. समोर होईन कर मग. कारण नाही मी मस्त गार्डन करून तयार. पण आमच्या इथे सध्या जागा नाही ना. खटल्यात होतही नाही हो. एवढ्या मोठ्या खटल्यात काही होत नाही. हेच तर झाडं आता मी तुम्ही लहान लहान होते तेव्हा लावले होते. आता पाहिजे केवढाले झाले मस्त. आता फळं फुलं सगळं येते आले. आई मला मस्त गमून राहिलं ना, चांगलंही वाटून राहिलं. चांगलं आहे. तोंड धुतलं त्या? तोंड धुतलं असेल तर चहा घेऊन घे ना. हा बाई घेतो ना, चहा घेतो ना. आई बाबा उठले का झोपलेच आहे? बाबा उठले बी आणि गेले वावरात. वावरात गेले? काय साठी काय आहे आज वावरात? काय माहित बाबा काय आहे ना काय नाही तर काही माहित नाही. जोडी आहे म्हणे. काय माहित डवर आहे का वखरं नाही तर खायले तरी आहे वाटते. आई वागून राहिलो हो बोला असं तर. बोला कुठं आहे व? जंगलात पाणीच कुठं आहे? इकडे गावात शितोडे सातोडे येते. जंगलाले मानते काही पाणी एवढंसं? चांगलं पाणी पाहिजे मुरोती. तेव्हा कुठं डवरे नाही चालत. आता डवर वखरे सारं चालून जाते. चल मग आता मीच राहिली चहा घ्यायची. तुम्ही तर दोघं पेलेच असन. हो आम्ही पेलो, तूच राहिली. चल गरम करून देतो पिऊन घे. आई मी करतो हलके हलके कामं. तू नको माझ्या कामाचं टेन्शन घेऊ. तू ठेवून देत जाय माझ्यासाठी. मी ना जेवढे कामं होते तेवढे करतो. हो कर ना. तर मी काही नाही म्हणत काम करायले. कारण का कसं आहे, काम करशील तेवढं हलकं राहीन बाई. हा बाई चल मग. हो चल. टीना काय झालं, काऊन अशी उदास बसली आहे? काय झालं काय? नाही ग काजल, काहीच नाही झालं बिचारे. पण माहिती आहे काय, मला असं भीती वाटून राहिली मनातून का मी बाहेर निघन जॉब करन तर तो जर मला दिसला तर नाही काय तिथंच समजा पकडन बोलन. अरे तुला सांगितलं ना बाहेर निघूच नको म्हणून. सध्या बाहेर नको निघू तू. आता जर बाहेर निघाली ना तर फिरतच असन म्हटलं कुठं ना कुठं तुला पाहासाठी. हा आणि आपण काही त्याच्या घराची जास्त दूर आहे नाही.
दुसऱ्या तिसऱ्या एरियातच आहे ना. मग तू सांग आपल्याला इच्छा इथं कधी दिसू शकते तो. अरे पण मी किती दिवस घरात बसणार आहे? घरात बसू हा, तुझ्याच भरोशावर किती दिवस राहणार आहे मी? बापरे, किती आहे तू मैत्रीण म्हणते आणि एवढा विचार करते. अरे असं नको करू यार. मी आहे ना, मी आहे तोपर्यंत तू कसली चिंता नको करू. आता बघ, मी एकटीच आहे ना इथे. एवढा मोठं घर आहे हे. मग काय हे काकाचंच घर आहे माझ्या. असंही नाही का मला काही भीती आहे इथं म्हणून. आणि कोणाची येण्याची ताकद पण नाही इथे. तू राहू शकतो ना. आणि माझ्याजवळ जॉब आहे, सगळं आहे, तर मला पैशाची गरज नाही आहे. मैत्रीण असली म्हणून काय झालं, पण तू तरी किती दिवस करणार आहे? जोपर्यंत ऍडजस्ट होते ना तोपर्यंत. जोपर्यंत मी तुझी पूर्ण सेटिंग नाही लावून देत तोपर्यंत मी तुला साथ देणार. आणि माझ्या विचाराने एकच काम कर तू टीना. तू आईबाबासोबत संपर्क कर, आईबाबासोबत बोल. आईबाबा नाराज असते पण किती दिवस नाराज राहीन. त्यांनाही तुझी आठवण येत असेल ना, तर तू एकदा आईबाबासोबत भेटून घेच. पण यार हिंमतच नाही होऊन राहिली ना आईबाबाजवळ जायची, आईसोबत बोलायची. कारण की मी कोणत्या तोंडानं आली तिथून, याच्यासोबतच राहीन, आयुष्य काढून दाखवण, लय चांगला पोरगा आहे, ह्या नोकरीवर आहे. हां, म्हणजे मी याची पूर्ण माहितीही नाही काढली आणि ह्या मूर्ख पोरासोबत लग्न केलं. आणि मी असा मूर्खपणा केलाच कसा मलाच नाही समजून राहिलं. काहीच नाही होत. आईबाबासोबत बोलायला हिंमत नाही पाहिजे असते. आईबाबासोबत बोलायसाठी इमोशन्स पाहिजे. ते तुझ्याजवळ आहे काय? इमोशन्स तयार करा लागन तुला. आईबाबा दिसल्यावर तुला कसं आहे, तू पहिल्यापासून कठोरपणानं वागली ना सगळे सोबत, म्हणून तुला आता इथे कठोरपणाच दिसते. कधी प्रेमानं वागलीच नाही ना. वागली असती तर आज तुला आईबाबाची खूप आठवण आली असती. निदान आता तरी आईबाबाची आठवण कर, म्हणजे बरोबर इमोशन जागे होते. नाही काय सांगू काजल तुला, मला खरंच आईबाबाची आठवण तर येऊनच राहिली आहे. पण ह्या याच्या आहे ना, मी आता कुठं जाऊ नाही शकून राहिली. असं वाटतं आईबाबाच्या घरी जाईन तर ह्या पटकनच शोध लावून घेईन. बरं ह्या मला शोधून नसून राहिला काय? वा, असं होऊ शकते काय? का तुला पाहून नसून राहिला तो इकडे तिकडे, सगळ्या इकडेच पाहून राहिला असन. पण अजून त्याला पत्ताच नाही लागला तर. कारण की आपण राहतोच अशा ठिकाणी, पत्ताच नाही लागू शकत त्याला. आणि पत्ता लागलाय ना तर तो घरापर्यंत येऊ नाही शकत. म्हटलं बाहेर भले भेटन पण घरात नाही येऊ शकत तो. हो, तुझा भाऊ पोलीस आहे ना? हो, माझा भाऊ पोलीस आहे, पोलीसही आहे. आणि तुला माहित नाही काय, माझे काका पण किती आहे म्हणून पॉवरफुल. कोणी येऊ नाही शकत माझ्या काकाच्या घरापर्यंत. हो यार, ते तरी एक सेफ्टी आहे मला, म्हणजे कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाही आहे. तू इथं आला जरी तरी पण मी सेफ राहू शकतो. फक्त तू ठाम राहशील गड्या. नाही तर मग तो आला आणि तू एकदम नरमाईनं घेशील, नाही बिलकुल कडक राहशील, तर मी तुझा साथ देऊ शकन. त्यावेळेस जर तू एकदम कमजोर पडली ना तर मी पण काही नाही करू शकणार मग. नाही मी ठामच आहे. मला त्याचं तोंडही नाही पाहायचं आहे. मला त्याचा खूप राग येऊन राहिला आहे आता. हो, मी तर म्हणतो त्याला पोलिसांना नेऊ का काही करू, मला काही घेणं देणं नाही आहे. बस तर मग तेवढंच पाहिजे. तू ठाम असली म्हणजे झालं. नाही तर मग आम्ही आता तुझ्यासाठी करा आणि तू वेळेवर तो आल्यावर म्हणाव की नाही तो चांगला आहे, असा आहे तसा आहे. नाही म्हणत बापा, मी तिथून कशानं सुटली माझं मलाच माहीत आहे. माझ्या सासूनं सोडलं. हो, जाय म्हणे बाई म्हणे, तू जाय म्हणे, कुठेही जाय म्हणे, पण इथं नको राहू म्हणे, स्वतःची जिंदगी खराब नको करू म्हणे तू म्हणे. त्याची आई किती चांगली असन नाही काय. तर काकूले ना मी अजून भेटन म्हटलं एक दोनदा. हो बाई, भेट जाऊ, पण त्याच्या घरी नको जाऊ भेटाले. तू जर तिथे गेली ना तर तो तुला काही येऊ नाही देत, घरातून बाहेर नाही निघू देत आता. नाही मी नाही जात बापा तिथं, तर बिलकुल नाही जात. त्या काकू इकडे ना कामावर येते, म्हणजे इथून 2 गल्ल्या सोडल्या की तिथे येतात त्या भांडं धुवायसाठी. तर मी जाऊ शकन काय? सध्या नको निघू ना यार टीना, सध्या खरंच नको निघू. मी म्हणून तर एकटी जातो बाहेर, पण तुला कधी म्हणत नाही की मग सोबत चाल म्हणून. नाही तर एकटी गेल्यापेक्षा चल बा आपण दोघी जाऊ. नाही निघत. तू म्हणता ना नको निघू, तर नाहीच निघत मी. एवढं काही जरुरी नाही आहे मला निघणं. नंबर आहे माझ्याजवळ काकूचा, नंबर लावन मी. वाटल्यास फोन लावून घे. फोन लाव, माझ्या याच्यावरून लाव, वाटल्यास तुझ्या याच्यावरून लाव. नाही तुला काही संकटात टाकू मी माझ्याच फोनवरून लावन. मी फोन लावन त्या काकूला आणि बोलून घेईन. कारण की त्याने मग एवढी मदत केली, मी त्याला साधं धन्यवाद पण नाही म्हणू शकली. पण हे काय, तू नसती ना तर आज मी वनवन भटकली असती, कुठं गेली असती, काय गेली असती, मला काहीच नाही समजलं असतं. तुझ्या कामात नाही पडन तर वेळेवर मैत्रीण कशा कामाची? मग कोणत्या कामाची मैत्रीण सांग ना. हो तेही आहे. नागपूरला जातो म्हटलं दादाजवळ, तर तिथेही विचारच आहे की सध्या एवढ्या लवकर जॉब मिळणं मुश्किल आहे. आणि ते वहिनीनं मला ठेवलं तर बरं, तोही विचारच आहे. पण तरी पण मी जाईन. पण आता सध्या माझ्याजवळ पैसेही नाही आहे.
जेवढे पैसे होते सगळे पैसे खर्च झाले. तू सध्या इथंच राह, कारण की तिथे गेली तर दादा वहिनी कसे वागते काय वागते तुला माहित नाही. वहिनी चांगली नाही आहे ना, कारण की मला आईनं मागं सांगितलं होतं. इथे आली होती म्हणे तर खूप त्रास दिला म्हणे. मी तर अजून त्याच्याजवळ राहिली नाही कधी, पण आई सांगत होती सगळं आईलाच करायला लागे म्हणे. शेवटी ते बाजूच्या आहे नाही का, ते मी किडनॅप केलं होतं ते राजेश भाऊ, तर ते त्याच्या बायकोनं तिला हाकललं म्हणते. शेवटी झाले खाली नव्हती म्हणते ते. मग नको जाऊ तिथं, बिलकुलही नको जाऊ. तिथं जर गेली ना तर तुझे अजून हाल होतील म्हटलं. त्याच्यापेक्षा राहा ना तू इथं. मलाही तसे कंपनीची गरजच आहे ना, तर दोघी जणी राहू आपण, दोघी मैत्रिणी. काय फरक पडते, फक्त तुला काय लागते ना मला सांगत जाय, कारण मला तुझ्या मनातलं नाही समजत गड्या. तू मला सांग की मला हे पाहिजे, मी येता येता सगळं घेऊन येते. हो हाल तर आहेच. बरं ठीक आहे, नाही जात. तू म्हणता ना एवढी, तर बिलकुल नाही जात मी, कुठंच नाही जात. जोपर्यंत तू परेशान नाही होशील ना मला, तोपर्यंत नाही जात. ज्या दिवशी तू म्हणशील का टीना घराच्या बाहेर निघून जाय आता, तेव्हाच जाईल. अशी वेळच नाहीये, मी असं कधीच नाही म्हणणार आहे की घराच्या बाहेर निघून जाय म्हणून. नाही ग, मस्करी करत आहे. बरं काय खाणार आहे तू आज, सांग मला. मी नाही, तू काय खाशील सांग, मी करतो आज. हो, मला काही असं खूप करता येत नाही, पण आता तिथं गेली ना तेव्हापासून मी काही ना काही करायला भरपूर शिकली. तर तू सांग, भाजीपोळी जेवशील की खिचडी जेवशील, की काय काय खाशील तू सांग. तू जे म्हणशील ना त्याची भाजी करून देते मी. खरंच करता येते आता मला, मस्त करता येते. काय बोलता? हो मग मस्त शिकली मी, माझ्या सासूने शिकून दिलं बा मला. सगळं शिकून घे म्हणे बाई. दाल फ्राय बनवू काय मी, दाल फ्राय आणि पोळी बनवू का मस्त. तू जेव, दाल फ्राय आणि रोटी. तुला नोकरीवर जा लागते, ड्युटीवर जा लागते. मला काय, मी घरीच नाही दिवसभर. तर आजपासून तू ड्युटीवर जा, मी हे करतो घरचे कामं सगळे. अरे वा, टीना तर समजदार झाली बा आता. समजदारच आहे मी, पण काय करू, माती खाल्ली होईन वेळेवर. जाऊ दे, काही माती नको खाऊ, जेवण करजो. आपण मस्त आता चल दोघे मिळून स्वयंपाक करू. हो चल 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 मस्त. पण आपण भाजी कायची करू, तुला कशाची भाजी आवडते सांग बरं. मला कशाची भाजी चालते, तू कशाची भाजी कर. एक काम कर, मस्त टमाटरची चटणी करून घे आणि खिचडी कर, बस एवढंच कर. तेवढं कर आणि बस होते आपलं. आणि मी टिफिन नेणार नाहीये, लवकर येणार आहे आज, माझं थोडंसं प्रोजेक्ट आहे, तेवढं झालं की मी पटकन येते. हो काय, बरं झालं यार. मी की खूप बोर होतो, एकटी राहतो ना घरात, बोरच होऊन जातो. मग कसं वाटते काय करू काय नाही, बाहेर निघू काय, इथं जाऊ काय तिथं जाऊ काय, असं होते. ते कसं मग फिरायची सवय आहे ना. हो बाई, आता तू पुण्यात राहिलेली पोरगी, इथे तुला गावात कसं गमणार आहे. नाही ना यार काजल, तसं नाही ना. पुण्यात राहायचा आणि इथं राहायचा काही संबंध नाही आहे. इथे मस्त वाटत आहे, असं काही नाही. आता पुण्यातही जायची इच्छा नाही होत आहे. आता मला ना खरंच आईबाबासोबत बोलायची भेटायची खूप इच्छा होऊन राहिली आहे. ठीक आहे ना, भेटून घेशील ना, भेटून घेशील. नाही तर असं कर, मी जाते पहिले, एखाद्या दिवशी जाईन मी आईच्या घरी आणि भेटून घेईन, बोलन तुझ्या आईबाबासोबत प्रेमाने. आणि त्याच्यानंतर मग ते काय म्हणतात ते पाहिजे, नंतर मग तुला घेऊन चालन एक दिवस, नाही तर त्यांना घेऊन येईन इथं. हो ग हो, चालते चालते चालते. थोडेसे माझे बाबा नाराज होईल, कारण माझे बाबा ना खूप स्ट्रिक आहे, हेडमास्टर आहे ते शाळेचे, तर खूप स्ट्रिक आहे ते. पण होऊ शकते जर मुलीच्या खातीर थोडेसे झाले नरम तर. होते होते, माफ करून देते आई वडील होईन ते नाही माफ करून तर कोण करण मग. चल ना मग आता गोष्टी करतो की स्वयंपाक करू आपण, पटापट स्वयंपाक करू, तुला झाले वेळ होते मग. हो चल चल चल, दोघी मैत्रिणी म्हणून आज स्वयंपाक करू आपण.